नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झुणका तयार करूया. 4 कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई तापण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. आता यामध्ये आपण कडीलिंबाची पाने घालूया. आता चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घालूया. हा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतूया. आता हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घेतला आहे. यामध्ये 4 चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 चमचे धने जिरे पावडर आणि 4 चमचे गरम मसाला घातला आहे. 2 चमचे आमचूर पावडर घातली आहे. 1 चमचाभर हळद घातली आहे. हळद घातल्यामुळे या झुणक्याला छान रंग येईल. हे मसाले सुद्धा चांगले परतून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. हे मसाले याप्रमाणे परतून घेतल्यामुळे हा झुणका चांगला खमंग असा तयार होईल. आता मी गॅस बंद केला आहे. 1 वाटीभर बेसन घेतलं आहे. हे बेसन पीठ आपण चाळून घेऊया. यामुळे झुणक्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. हे बघा, आता हे पीठ मी चांगले चाळून घेतले आहे. जितके पीठ असेल त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घालूया. मी 2 वाट्या पाणी यामध्ये घातले आहे. हँड विस्करने हे मिश्रण चांगले सरमिसळ करते. कढईत घालण्याआधी आपण याप्रमाणे हे पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. आता या कढईमध्ये हे मिश्रण घालूया. पुन्हा 1 वाटीभर पाणी यामध्ये घातले आहे. आता चांगले सरमिसळ करूया. आता आपण पुन्हा गॅस चालू करूया. असे केल्यामुळे हा झुणका करपत नाही. हा झुणका घट्ट होईपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे. 1 चमचाभर साखर घातली आहे. याप्रमाणे एकसारखे ढवळत राहूया. हे बघा, आता हा झुणका बऱ्यापैकी आटला आहे. आणखी 2 मिनिटे याप्रमाणे परतून घेऊया. आता आपला झुणका तयार आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. एका ताटाला तेल लावून घेतलं आहे. यामध्ये हा झुणका याप्रमाणे पसरवूया. हा झुणका गार होण्यासाठी ठेवूया. या झुणक्यावर थोडेसे ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. ओले खोबरे घातल्यामुळे या झुणक्याची चव आणखी छान होते. हा झुणका गार झाल्यावर याच्या वड्या कापा. हा झुणका तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व करा. हे बघा, झुणका गार झाल्यावर याप्रमाणे मी याच्या वड्या कापल्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे रेसिपी व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.